हॅलो स्टुडंट्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत 2026 साठी. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार एक सिक्रेट स्ट्रॅटेजी जी तुम्हाला ही एमएस-सेट एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे, स्पेशली इकॉनॉमिक्स पेपर थ्रू. ठीक आहे. कोणते हिडन टॉपिक्स आहेत जे स्कोरिंग आहेत आणि स्मार्ट म्हणजे प्रिपरेशन कशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. नोटिफिकेशन अजून आलेलं नाहीये, पण जे स्टुडंट स्मार्ट पद्धतीने अभ्यास करतायत त्यांनी ऑलरेडी तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे, कारण एक्झाम कधीही म्हणजे आता होणार आहे आपल्याला समजलंय, पण त्याचं नोटिफिकेशन कधी येऊ शकेल, तर त्या हिशोबाने आपण प्रिपरेशन सुरू केलंय. मग तुम्हालाही आता प्रिपरेशन सुरू करायचं आहे, जर अजून केलं नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले वाय स्टुडंट्स फेल इन एमएस-सेट, का तुम्ही फेल होता एमएस-सेट एक्झाम मध्ये. ही एक्झाम तर असं म्हणतो म्हणजे खूप हायर लेवलची स्टेट लेवलची एक्झाम आहे डेफिनेटली, बट मेन रिझन जे आहेत फेल होण्यामध्ये या रिझनचे ते असे आहेत की तुम्ही सिलेबस बघून घाबरतो. ठीक आहे. रॅन्डम युट्यूब व्हिडिओज बघणं, पीवायक्यूज प्रॅक्टिस न करणं, रिव्हिजन टाळणं, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्सला तुम्ही इग्नोर करता लिटरली, नोट्स कंप्लीट तुमच्याकडे नसतात किंवा तुमच्या स्वतःच्या नोट्स ज्या असतात त्या सुद्धा कंप्लीट नसतात. या रिझन्समुळे तुम्ही एमएस-सेट मध्ये फेल होता. या सगळ्याचं जर मॅनेजमेंट व्यवस्थित झालं तर नक्कीच तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. मग ह्या मेजर रिझन्सला लक्षात ठेवून तुमचं बेसिक प्रिपरेशन प्लॅन, स्ट्रॅटेजी, स्मार्ट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जी आहे ती तुम्ही प्लॅन केली पाहिजे. एमएस-सेट इझी नाही, पण ती इम्पॉसिबल सुद्धा नाहीये, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग ही क्रॅक करण्यासाठी सिक्रेट काय काय आहे, तर दरवर्षी काही कन्सेप्ट रिपीट होतात. हे सिक्रेट आहे जे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, आणि हे सिक्रेट जर तुम्हाला माहिती झालं आणि कशा पद्धतीने तुम्हाला हे सिक्रेट वापरायचंय हे जर तुम्हाला समजलं तर ही एक्झाम तुमच्यासाठी खूप इझी आहे. याच्यामध्ये दरवर्षीच्या कन्सेप्ट रिपीट होतात, त्याच्यासाठी तुम्हाला ही समजण्यासाठी स्ट्रॅटेजी तुम्हाला एक असली पाहिजे. युनिट प्लॅनिंग व्यवस्थित केलं पाहिजे. 10 युनिट्स आहेत, त्या 10 युनिट्स पैकी कशा पद्धतीने तुम्ही कुठल्या युनिटला किती वेळ द्याल हे प्लॅनिंग केलं पाहिजे. रिव्हिजन सिस्टीम तुमची तुमची प्रॉपर स्वतःची रिव्हिजन सिस्टीम असली पाहिजे. एमसीक्यू प्रॅक्टिस भरपूर केलेली पाहिजे, म्हणजे हे जे सिक्रेट आहे ते तुम्ही व्यवस्थित अंमलात आणले असं समजून तुमचा स्कोर जो आहे तो डबल होण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. त्याचबरोबर ह्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी आम्हीही तुम्हाला मदत करू शकतो, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल पेपर टू इकॉनॉमिक्स साठी फुल कोर्स, ज्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यूज आणि सगळ्या मॉक टेस्ट ह्या सगळ्या तुम्हाला हेल्प करतील ह्या इकॉनॉमिक्सच्या बेसला स्ट्रॉंग करण्यासाठी. ज्या फुल कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज, बट 10% त्याच्यावर 20% डिस्काउंट ही देत आहोत, आणि आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होत आहे 8,000 रुपीज. या कोर्स बद्दल आणखी इन्फॉर्मेशन देण्यासाठी किंवा तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील ते विचारण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप वरती तुम्ही मेसेज करू शकता, किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्स मध्ये जर सेमेस्टर इकॉनॉमिक्स सर्च करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. 18th ऑफ मे 2026 ला न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होती आहे. सो तुमचं नाव याच्यामध्ये रजिस्टर करायचं असेल तर करू शकता. एक्झामच्या डे पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स मिळेल आणि नक्कीच तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. ओके. सो पुढे आणखीन काय करायचं, इथपर्यंत तुम्हाला सांगितलं की नेमका काय चुका करू शकता आणि स्ट्रॅटेजी प्लॅन करण्यासाठी तुम्हाला काय हवं, सिक्रेट पण मी तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये एमएस-सेट इकॉनॉमिक्स मध्ये काही प्रायोरिटी युनिट्स आहेत, जसे की हाय प्रायोरिटी युनिट्स मध्ये आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, इंटरनॅशनल ट्रेड, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, इंडियन इकॉनॉमी आणि रिसर्च मेथॉलॉजी, म्हणजे जो आपला हा पार्ट आहे मॅथमॅटिकल सोबतचा स्टॅटिस्टिक्स वगैरे पार्ट आहे तो याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. रिसर्च मेथॉलॉजी मध्ये सॅम्पलिंग साईज, सॅम्पलिंगचे टाइप्स वगैरे असतात ते याच्यामध्ये येतात. ठीक आहे. का हे इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती क्वेश्चन्स मोस्टली रिपीट होतात. तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितले मागच्या वर्षीचे तर तुम्हाला लक्षात येतील की याच युनिट वरचे क्वेश्चन्स रिपीटेड होत आहेत. कन्सेप्च्युअल वाईज या सगळ्या युनिट्सला इथे वेटेज खूप जास्त आहेत, आणि एमसीक्यू याच्यामध्ये स्कोरिंग आहेत, म्हणजे हे जर पीवायक्यूज तुम्ही केले या युनिट्स वरचे तर ते रिपीट होणार. थोडेसे म्हणजे जे ऑप्शन्स आहेत नेक्स्ट इयरला काय होतात त्या ऑप्शन्स पैकी क्वेश्चन्स विचारला जातो, बरोबर. तो रिपीटिव्ह हा जो पॅटर्न आहे तो तुमच्या लक्षात येईल, म्हणजे तुम्हाला हे युनिट्स हाय प्रायोरिटी का आहे हे समजेल. या हाय प्रायोरिटी युनिट्सला स्टडी करून तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तो वाढवू शकता नक्कीच. देन
इझी मार्क्स मिळवून देणारे कोणते टॉपिक्स आहेत? नॅशनल इन्कम कन्सेप्ट, बॅलन्स ऑफ पेमेंट, म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट्स किंवा प्रॅक्टिस न करता तुम्ही हे जे युनिट्स आहेत त्याच्यातून इझिली मार्क्स देऊ शकता. प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स, डब्ल्यूटीओ, रिग्रेशन अनालिसिस, कंझ्युमर बिहेवियर, इन्फ्लेशन कन्सेप्ट, इंटरनॅशनल ट्रेड थिअरी, ह्या ज्या थिअरीज म्हणजे हे जे टॉपिक्स आहेत हे कसे आहेत की वन टाइम रीड केले आणि एमसीक्यू प्रॅक्टिस केले तरी देखील तुम्ही ह्याच्यावरचे स्कोर म्हणजे याचे फुल मार्क्स तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये रेग्युलर प्रॅक्टिस म्हणजे जसं मॅथ्सचं असतं रेग्युलर प्रॅक्टिस करून घ्यायचं तिथे नसतं. पण या टॉपिक्स वरून डायरेक्ट एमसीक्यू येण्याची शक्यता जास्त असते. ही इम्पॉर्टंट नोट तुमच्यासाठी आहे. ओके. देन लास्ट इयरचा ट्रेंड अनालिसिस केला तर ते तुमच्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतं कारण फ्रिक्वेंटली आस्क एरियाज तुमच्या लक्षात राहतात. माझ्या माहितीनुसार, माझ्या अनालिसिसनुसार कंपॅरेटिव्ह ॲडव्हांटेज थेअरी, केन्सियन थेअरी, इलास्टिसिटी, एसएलएम मॉडेल, गेम थेअरी, सॅम्पलिंग मेथड, स्टॅटिस्टिक्स टूल हे जे आहेत ते फ्रिक्वेंटली आस्क्ड एरियाज आहेत 100%. ओके. यांना तुम्ही स्किप करू नका. पीवायक्यू अनालिसिस हा एमएस सेट क्रॅक करण्याचा शॉर्टकट आहे असं म्हणू शकतो. कुठल्या गोष्टीला शॉर्टकट नसतो हे मी पहिल्यापासून सांगते. पण पीवायक्यू जर तुम्ही अभ्यासले तर हा नक्कीच एक शॉर्टकट होऊ शकतो किंवा ह्याला तुम्ही एक बेस्ट स्ट्रॅटेजी म्हणू शकता. ठीक आहे. वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजी पीवायक्यू अनालिसिस. त्यामुळे हे सोडायचं नाहीये. ओके. देन याच्यामध्ये 3 स्टेप आहे. या 3 स्टेपला अप्लाय करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता. फर्स्ट स्टेप मध्ये कन्सेप्ट अंडरस्टँडिंग तुमची झाली पाहिजे. बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केल्या पाहिजेत. शॉर्ट नोट्स तुम्ही तुमच्या बनवल्या पाहिजेत. त्यानंतर कन्सेप्ट क्लिअरिंग, शॉर्ट नोट्स आल्यावरती एमसीक्यू प्रॅक्टिसही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. डेली 30 एमसीक्यू सॉल्व्ह करा. चुकू द्या, बरोबर येऊ द्या, पण 30 एमसीक्यू सॉल्व्ह करा. शिवाय पीवायक्यू रिपीट करा. अनालिसिस कधी होईल जेव्हा तुम्ही पीवायक्यूचं रिपीट सॉल्विंग कराल किंवा त्याला बऱ्याचदा बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. नाही तर मग पेपर घेऊन तुम्ही मायक्रोवरचे एवढे क्वेश्चन्स त्याच्यावरचे एवढे क्वेश्चन्स करत बसलात तर ते तुम्हाला मिळणार नाही. पण रिपिटेटिव्ह त्याचं अनालिसिस झालं तर तुमच्या ट्रेंड लक्षात येईल आणि त्या ट्रेंड वाईज तुम्हाला प्रिपेअर करायला सोपं जाईल. रिव्हिजन वीकली रिव्हिजन करा, फॉर्म्युला रिव्हिजन करा. या गोष्टींचं रिव्हिजन आवश्यक आहे. या 3 स्टेपच्या स्ट्रॅटेजीने तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. डेली 3 आवर्स ही स्ट्रॅटेजी तुम्हाला प्लॅन करायची आहे. मॉर्निंग मध्ये 1 तास, आफ्टरनून मध्ये 1 तास फॉर एमसीक्यू प्रॅक्टिस, नाईट मध्ये 1 आवर रिव्हिजन आणि संडेचा प्लॅन मॉक टेस्ट किंवा वीक टॉपिक्स अनालिसिस करणं किंवा त्याला आणखीन थोडंसं भर देणं. या 3 आवर्स स्ट्रॅटेजीने तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. मोस्ट स्टुडंट फिअर ऑफ दिस सब्जेक्ट. कोणत्या गोष्टींना स्टुडंट्स घाबरतात? आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि स्मार्ट प्रिपरेशन साठी सुरुवात करायची. ठीक आहे. बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते पुरेसे असतात. तुम्हाला एकदम जास्त मोठे किचकट फॉर्म्युले जे दिसतात त्यामुळे आपण अख्खा मॅथमॅटिक्स सोडून देतो, स्किप करतो. नो प्रॉब्लेम. बेसिक फॉर्म्युलेज तुम्ही करा. रिपीटेड क्वेश्चन्स जे असतात ते तुम्ही बघा. प्रॅक्टिस केल्यावरती स्कोरिंग सब्जेक्ट बनतो तो आपला. जास्त प्रॅक्टिस करेल तेव्हा. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी, रिग्रेशन, मीन, मेडियन, मोड, कोरिलेशन, सॅम्पलिंग याच्या हे जे टॉपिक आहे ते तुम्ही त्याच्यावर थोडंसं भर दिलं तर ह्याची भीती निघून जाईल आणि जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता स्कोर याच्यामध्ये करू शकता. याच्यापेक्षा व्यतिरिक्त आणखीन वेगळं काही करण्याची गरज नसते. ठीक आहे. तर ह्या गोष्टी करताना ओके ह्या सगळ्या गोष्टी करताना 3 आवर्स 3 स्टेप्स ह्या स्ट्रॅटेजीज प्लॅन करत असताना इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला सांगितलं त्या टॉपिक वरती हाय वेटेज टॉपिक करताना पीवायक्यूचा अनालिसिस करताना काही मिस्टेक्स तुम्हाला अवॉइड करायचे असतात. ते म्हणजे ओनली वॉचिंग व्हिडिओज. तुम्ही फक्त लेक्चर बघताय विदाउट रिस्पॉन्सिंग किंवा त्याच्यावरचे नोट्स न काढता ही तुमची मिस्टेक आहे. रायटिंग प्रॅक्टिस करत नाहीये ही तुमची मिस्टेक आहे. कारण एमसीक्यू तुम्ही करताय. एमसीक्यू एक्झाम आहे मला लिहिण्याची काही गरज नाहीये. हे चुकीचं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस ठेवली पाहिजे लिहिण्याची. शॉर्ट नोट्स तुम्हाला प्रिपेअर केल्या पाहिजेत. नाहीतर लॉंग नोट्स तुमच्या गरज नाहीये. शॉर्ट नोट्स प्रिपेअर केल्या उद्या जाऊन तुम्ही असिस्टंट प्रोफेसर झालात तर विद्यार्थ्यांना शिकवताना सुद्धा त्या नोट्स तुम्हाला उपयोगी पडतात. तुमच्या सेल्फ नोट्स म्हणून. नो रिव्हिजन केली तर ही पण एक मिस्टेक आहे. रिव्हिजन नसेल तर तुमचा टॉपिक परफेक्ट होणार नाही. स्टडिंग विदाउट प्लॅन अभ्यास कधीच पूर्ण होणार नाही. कारण ह्याचा सिलेबस तुम्ही बघून घाबरता आणि मग कुठलेही प्लॅन न करता सिलेबस कंप्लीट होऊ शकत नाही. पीवायक्यूज इग्नोर केले तर इथे खूप मोठा लॉस तुमचा होऊ शकतो. जसं मी सांगितलं की गोल्डन रूल आहे पीवायक्यू अनालिसिस केलं तर तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करता येऊ शकतो. पण जर तुम्ही ही स्टेप जर स्किप केली तर तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. Reading too many books. No need of reading too many books.
जे वाचताय त्याचे शॉर्ट नोट्स बनवा, थोडंच वाचा, पण बेसिक गोष्टी क्लिअर करा, कन्सेप्ट क्लिअर करा. जे मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगितले, की कन्सेप्ट क्लिअर करणं, एमसीक्यू प्रॅक्टिस करणं ह्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. Golden rule: limited sources plus multiple revision is equal to success. This formula should be applied by every student. Then he or she will be successful. ठीक आहे. गोल्डन रूल आहे हा. रिसोर्सेस लिमिटेड पाहिजेत आणि रिव्हिजन खूप असली पाहिजे, तेव्हा तुम्ही सक्सेस होणार. ठीक आहे. आता ही गोष्ट सांगण्याचं रिझन, एवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, हे म्हणजे आणि आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी सांगितलं की टॉपर्स म्हणजे नोटिफिकेशन नाहीये, पण स्मार्ट स्टुडंटचे प्रिपरेशन सुरू केलेलं आहे आणि तेच टॉपर्स असतात. कारण टॉपर्स कुठलीही गोष्ट डिफरंटली करत नाही. ठीक आहे. शिवखेराचं गोष्ट, कुठलीही गोष्ट ते वेगळी करत नाही, फक्त त्या ज्या गोष्टी करतात त्या स्मार्ट वेनी करतात. सो टॉपरच्या हॅबिट्स असतात: डेली कन्सिस्टन्सी ठेवणं, पीवायक्यू अनालिसिस करणं, शॉर्ट नोट प्रिपरेशन, रेग्युलर मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं, रिव्हिजन वीक. हे सगळे ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ज्या हॅबिट्स आहेत, तुम्ही तुमच्यामध्ये पण अप्लाय करा. तुम्ही ही एक्झाम जी आहे 100% या 2026 ला क्रॅक कराल, ह्या टिप्स फॉलो केल्या तर. ठीक आहे. कारण हेच सिक्रेट आहे आपलं एमएस सेट क्रॅक करण्याचं. टॉपर्स स्मार्ट रिव्हिजन करतात आणि आजपासून तुम्हालाही ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काय मदत हवी असेल, की प्लॅनिंग कसं करायचं, एक्झामला इकॉनॉमिक्स मध्ये कुठले टॉपिक्स आपण प्रिपेअर करायला पाहिजेत आणि कुठले टॉपिक्स कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजेत, या सगळ्यावरचा गायडन्स तुम्हाला हवा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला पिन करा, कमेंट करा. मी तुम्हाला त्यावरही गायडन्स देईन. ओके. दॅट्स इट. थँक यू एव्हरीवन. ऑल द व्हेरी बेस्ट.